नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ए टू झेड नोकरी हे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, इंडियन एअरफोर्स म्हणजेच भारतीय हवाई दलात अग्निवीर वायू पदाच्या भरती सुरू आहे. तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पे स्केल, परीक्षा शुल्क आणि लास्ट डेट आणि कुठे अप्लाय करायचं हे सर्व आपण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत. मित्रांनो, यासाठी पात्र उमेदवार 50% 12वीत पाहिजे. त्यात विषय गणित, फिजिक्स व इंग्लिश पाहिजे व इंग्लिशमध्ये सुद्धा 50% पाहिजे किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग पाहिजे. त्यात मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड ऑटोमोबाईल, CSE आणि IT यामध्ये सुद्धा आपल्याला 50% पाहिजे किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम 2 इयर्स इन वोकेशनल कोर्स ज्यामध्ये फिजिक्स आणि मॅथ्स हे सब्जेक्ट असायला हवेत. त्यामध्ये 50% गुण पाहिजे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा 50% गुण पाहिजे. आणि शारीरिक पात्रता, पुरुषांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर म्हणजे जवळपास 5 फूट हाईट व महिलांसाठी 152 सेंटीमीटर व छाती 72 सेंटीमीटर मिनिमम आणि एक्सपांड करून म्हणजेच फुगवून ॲटलिस्ट 5 सेंटीमीटर पाहिजे. तर वयोमर्यादा जर सांगायचं झालं तर आपला जन्म हा 1 जानेवारी 2025 ते 1 जुलै 2008च्या दरम्यानचा असावा, म्हणजेच 21 वर्षापर्यंत असावा. आणि पे स्केल म्हणजेच वेतन श्रेणी तर हा 30,000 ते 40,000च्या दरम्यान असेल. म्हणजे पहिल्या वर्षी 30,000, दुसऱ्या वर्षी 33,000, तिसऱ्या वर्षी 36,500, चौथ्या वर्षी 40,000 आणि नंतर 4 वर्षानंतर तुम्हाला जवळपास 10,04,000 रुपये हे सेवानिधी म्हणून देण्यात येईल. आणि एक्झामिनेशन फी ही 550 रुपये प्लस GST ही तुम्हाला ऑनलाईन पेड करायची आहे. परीक्षा मित्रांनो 22 मार्चपासून सुरू होणार आहे आणि अप्लाय करायची लास्ट डेट ही 27 जानेवारी 2025 म्हणजे 27 जानेवारी 2025 आहे मित्रांनो. आणि अप्लाय तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. https agnipathvayu.cdsc.in या वेबसाईटवर तिथे पहिले रजिस्ट्रेशन करून नंतर फॉर्म फिलअप करायचा आहे. आणि सिलेक्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिले ऑनलाईन टेस्ट द्यावी लागेल. त्याच 60 मिनिटाची टेस्ट असेल सायन्स सब्जेक्टसाठी. फिजिकल, मॅथमॅटिक्स अँड इंग्लिश पेपर या 12वीच्या बेसवर. नंतर अदर दॅन सायन्स सब्जेक्ट्स म्हणजे सायन्स वगळता 45 मिनिटची टेस्ट असेल इंग्लिशची 12वीच्या बेसवर. आणि सायन्स सब्जेक्ट वगळता सायन्स सब्जेक्ट ही 85 मिनिटाची टेस्ट असेल. त्यामध्ये फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश हे 12वीच्या बेसवर असेल. रिजनिंग अँड जनरल अवेअरनेस क्वेश्चन असेल. मार्किंग पॅटर्न मित्रांनो 1 मार्क प्रत्येक अचूक उत्तराला असणार आहे. 0 मार्क्स अनअटेम्प्ट क्वेश्चन म्हणजे जो क्वेश्चन तुम्ही सोडवलो नाही त्याला. आणि निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 0.5 मार्क्स हे कट होणार आहे चुकीच्या उत्तरावर मित्रांनो. आणि जे ऑनलाईन टेस्टमध्ये पास झाले आहेत, जे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्या फिजिकल फिटनेस टेस्ट होईल. PFT1 आणि PFT2 हे तुम्ही PDF मार्फत बघू शकाल आणखी डिटेलमध्ये. तुम्ही बघू शकता मेलसाठी, फिमेलसाठी. मेलसाठी 10 पुशअप्स 1 मिनिटात, 10 सिटअप्स 1 मिनिटात, 20 स्क्वॅट्स 1 मिनिटात. तर फिमेलसाठी 10 सिटअप्स व 1 मिनिट 30 सेकंदात आणि 15 स्क्वॅट्स 1 मिनिटात. तिथून शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट झाले तर ॲडॅप्टेबिलिटी टेस्ट 1 आणि 2 मधले त्या वातावरणाशी जोडून तुम्ही घ्याल की नाही. फिजिकल फिटनेस टेस्ट पास झाल्यानंतर ही टेस्ट होणार आहे मित्रांनो. हे 2 याच्यात होणार आहे 1 आणि 2. त्यानंतर फेज 3 मध्ये तुमची मेडिकल एक्झामिनेशन होईल आणि मग तुमची जॉईनिंग होईल. तर मित्रांनो, डिटेल माहितीसाठी तुम्ही ही PDF वाचू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर तुम्हाला तर नोकरी A to Z या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.